आज आपण आपल्या लाईफबद्दल बोलूया, आयुष्याबद्दल बोलूया, जे की आताच्या कंडिशनमध्ये खरी रिॲलिटी आहे. बघा, सर्वांच्या आयुष्यात प्रॉब्लेम येतात. सर्वांच्या प्रॉब्लेम वेगवेगळे असतात, छोट्या कोणाच्या मोठ्या. आता आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आल्या याचा अर्थ असा नाही ना की तुम्ही जगणं सोडून द्याल. जितक्या प्रॉब्लेम येईल ना तितके आपल्यासाठी छान आहे, आणि प्रॉब्लेम आल्याच पाहिजे. प्रॉब्लेम जितके येईल ना तितके तुम्ही स्ट्रॉंग व्हा. त्याच्यापासून तुम्ही खूप काही शिकायला मिळेल तुम्हाला. आता प्रॉब्लेम येत आहे ते आपल्यासाठी आहे, तर आपल्या प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायला लागणार आहे, आणि त्यासाठी आपल्याला एफर्ट्स घ्यावेच लागणार आहे. आपल्याला माहीत आहे की आपण काय आहोत. ते लोक डिसाईड नाही करत की आपण काय आहोत. ठीक आहे, आपल्याला जर आपण माहिती आहे की आपण असं आहोत, इफ ते लोक जर म्हणत असेल ना यार तू पागल आहे का, ॲक्सेप्ट इट. हो ठीक आहे, पागल आहे. आता पागल म्हटल्याने आपण पागल झालो का? नाही ना. जर ते लोक म्हणत असेल की नाही तू असं आहे तसं आहे, सोडा ना, काही फरक नाही पडत. ते बोलतात तर फरक पडला पण नाही पाहिजे, कारण आपल्या घरचा किराणा जो आहे तो आपण स्वतः भरतो, ते लोक नाही भरत. आताच लेटेस्ट एक्झाम्पल देतो म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे संजू सॅमसन. त्याचे आता लास्ट 3 परफॉर्मन्स इतके बेस्ट होते ना, खूप मस्त. आणि तोच परफॉर्मन्स त्याचा आधी खूप लो होता. तो हारला का? त्याला पण खूप जणांनी ट्रोल केलं असेल ना की तू असा खेळत आहे तसा खेळत आहे. त्यांनी स्वतः एफर्ट्स घेतले. त्याची लाईफ आहे ती, त्यांनी स्वतःच्या लाईफमध्ये एफर्ट्स घेतले, ट्राय केलं. आता ट्राय केल्यानंतर, एफर्ट्स घेतल्यानंतर त्याचा काय परफॉर्मन्स होता, लास्ट 3 मॅचेस इतका बेस्ट होत्या. तसंच तुम्ही आपल्या लाईफमध्ये एफर्ट्स घ्या, सर्व होते. लाईफ खूप सुंदर आहे बरं, फक्त लढण्याची हिंमत ठेवा.